ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंट चालू करत त्यांनी संध्याकाळपर्यंत बरीच काही ट्रीटमेंट केली. त्या दिवशी त्यांनी सांगितलं की आपण त्यांना 24 तासाच्या ऑब्झर्वेशन मध्ये ठेवूया. 24 तासाच्या ऑब्झर्वेशन मध्ये ठेवल्यानंतर आम्ही पण त्यांना ठीक आहे बोलल्यानंतर त्यांनी परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्हाला सांगितलं की तुमचं पेशंटचे काही ऑर्गन्स काम करत नाहीयेत, थोडी शक्यता कमी वाटते. त्याच्यानंतर आम्ही ठीक आहे बोलल्यानंतर परत तास 2 तासांनी मॅडमने आम्हाला बोलवलं अर्धा 1 तासाच्या डिफरन्स की तुमचे पेशंट झाला पेशंट. त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही आता तुमची पेशंटची बॉडी आता घेऊन जाणार का उद्या घेऊन जाणार. गाव लांब असल्या कारण आम्ही त्यांना सांगितलं की दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही 8-8:30 वाजता आमची बॉडी घेऊन आमच्या गावी जाऊ. अंत्यविधीसाठी आम्हाला सकाळी टाइम पण मिळाला नाही घेऊन जाऊ. त्याच्यानंतर मग ते घेतले. सकाळी आम्ही 8 वाजता आलो. बाकी बिलिंग वगैरे प्रोसेस पूर्ण केल्या. त्याला आम्हाला 10-10:15 टाइम झाला. 10:15 आम्ही त्यांची सगळे प्रोसेस पूर्ण केली. त्यांची एक प्रोसेस राहिली ती गेट पास. गेट पास त्या बॉडी रूमला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्या मर्जीला गेलं त्यांनी सांगितलं तुम्हाला गेट पास लागेल. गेट पास साठी त्यांनी आम्हाला 5 ते 6 तास खेळवलं. 4-5 तासाच्या आसपास आमचा टाइम घेतला त्यांनी. तर त्याच्यानंतर आम्ही तो गेट पास मिळायला आम्हाला 3:30 वाजले. 3:30 वाजता गेट पास मिळाल्यानंतर आम्ही मर्जीच्या समोर जाऊन थांबलो की आता आम्हाला बॉडी मिळेल ह्या आशेने आम्ही तिथे जाऊन थांबलो. तिथं गेल्यानंतर आम्ही तिथल्या सिक्युरिटीला विचारलं की उघडा आमची बॉडी आम्हाला द्या. तर त्याने आम्हाला उत्तर दिलं की आमची चावी नाहीये.